हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं गायू इन्स्पायर हब या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक नवीन विषयावर बोलणार आहोत. लोकं काय म्हणतील, म्हणजे हा माझाच नाही तर हा प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रत्येकजण हाच विचार करतं की मला जर काहीतरी एखादी गोष्ट करायची तर लोक काय म्हणतील. तर म्हणजे सगळ्यांनाच असं वाटत असेल, म्हणजे बरेच लोक असा विचार करतील. तर हा व्हिडिओ खास अशा लोकांसाठी आहे की ज्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे, पण ते म्हणजे ते फक्त ह्या एका विचाराने थांबले की लोक काय म्हणतील. आणि हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तर तर त्या लोकांनी हा व्हिडिओ म्हणजे आवर्जून बघावा असं मी त्यांना सांगेन. म्हणजे आपण आपल्या लाईफमध्ये करिअर निवडताना, म्हणजे किंवा एखाद्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकताना, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लोक काय म्हणतील याचा विचार करतो. आणि हळूहळू आपण स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी जगायला लागतो आणि स्वतःला हरवायला लागतो. प्रत्येकामध्ये खूप टॅलेंट असतं. म्हणजे तसं माझ्यात काहीतरी टॅलेंट आहे, तसं तुमच्यात सुद्धा काहीतरी टॅलेंट आहे. प्रत्येकामध्ये खूप असं मोठं काहीतरी करण्याची क्षमता असते. पण पण फक्त या एका भीतीमुळे म्हणजे आपण थांबतो की लोक काय म्हणतील. तुम्ही छोटंसं आयुष्य जगताय ना, ते सिरियसली जगा किंवा छान जगा. म्हणजे लोकांचा विचार करू नका. म्हणजे लोक तुमच्यासाठी जगताय का? नाही ना. मग तुम्ही का लोकांचा विचार करताय? आणि महत्त्वाचं, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. कारण आपण एखादी गोष्ट नवीन सुरुवात केली ना, तर लोक 2 दिवस बोलतील. लोकांना 2 दिवस खूप झाले बोलायला त्या विषयावर. पण तिसऱ्या दिवशी ना ते तुमच्यावर म्हणजे ते सोडून देतील तुमच्यावर. त्यांना परत नवीन दुसरा काहीतरी टॉपिक भेटेल बोलायला. पण तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे, जे तुम्ही स्वतः निवडलंय, किंवा म्हणजे त्याला जर तुम्ही सुरुवात केली ना, एक दिवस हेच बोलणारे लोक तुम्हाला काय म्हणतील, हो बरं का, तू हे छान केलं, म्हणजे तू घेतलेला निर्णय बरोबर होता बरं का, असं. त्याच्यामुळे स्वतःचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी म्हणजे प्रयत्न करा. असं कोणाला घाबरून म्हणजे कोणाच्या भरोशावर बसू नका किंवा लोक काय म्हणतील हा विचार करू नका. आणि म्हणजे स्वतःला विचारा, मला काय हवंय. म्हणजे छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. असं लगेच म्हणजे झालं गेलं, UPSC दिली, IAS झाला, लगेच असं कोणी IAS होत नाहीये. आधी त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी लागते. अभ्यास करावा लागतो, खूप मेहनत करावी, तेव्हा जाऊन तो कुठंतरी मोठा म्हणजे मोठा IAS ऑफिसर बनतो. आणि मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मास्टर ऑफ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. म्हणजे माझा उद्देश आहे की मी खूप अशी हुशार नाही आहे, पण हेच मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका. ॲज अ काउन्सिलर म्हणून मी माझे जे काही छोटे छोटे व्हिडिओ असतील, या छोट्या छोट्या व्हिडिओमधून हाच एक महत्त्वाचा संदेश लोकांपर्यंत पोचवील की तुम्ही स्वतःसाठी जगा. म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम असतील तर आपण एखाद्या काउन्सिलरला भेटा. आणि काउन्सिलरला भेटणं चुकीचं नाही आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे किंवा आपण म्हणजे आपल्यात काहीतरी मिस्टेक आहे म्हणून आपण काउन्सिलरला भेटतो, असा त्याचा अर्थ होत नसतो. काही लोक स्वतःमध्ये ग्रोथ करण्यासाठी पण काउन्सिलरचं सजेशन घेतात किंवा काउन्सिलरला भेटतात. तिथे आपण मन मोकळ्याप्रमाणे बोलू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ म्हणजे रोज बघत जा आणि अशाच प्रकारे कनेक्ट राहा.